तर चला मंडळी, आज काहीतरी नवीन, चविष्ट आणि पौष्टिक भाजी बनवूया. म्हणजेच काय, तर गाजर वाटाण्याची झटपट होणारी ही सुकी भाजी. टिफिनसाठी बनवा, नक्कीच मुलांना आवडेल. तर सुरुवात करूया. इथं गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. त्यामुळे 2 पळ्या तेल चांगलं गरम झाल्यावर जिरं मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी चांगली तडतडल्यावर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाव चमचा हिंग. सोबतच बारीक चिरलेला लसूण टाका, म्हणजे खमंगपणा या फोडणीला येतो. आता सगळ्यात आधी आपण टाकूया यामध्ये वाटाणे. तर हे ताजे वाटाणे आहेत. या ठिकाणी तुम्ही फ्रोझन वाटाणे देखील वापरू शकतात. वाटाणे व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये आणि नंतर यामध्ये शिमला मिरची टाकायची. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी एक लहान आकाराची शिमला मिरची यात टाकलेली आहे. वाटाणे व शिमला मिरची छान तेलात परतून झाल्यानंतर एक पिकलेला मोठा टोमॅटो यात आपल्याला घालायचा आहे. कारण भाजीला चटपटीतपणा आपल्याला हवा आहे. त्यामुळे टोमॅटो टाका, आवर्जून टाका. आता यावेळेला टोमॅटो आपल्याला संपूर्ण गलून घ्यायचा आहे, म्हणजे संपूर्ण मॅश व्हायला पाहिजे, म्हणून यावर झाकण ठेवायचं आणि काही वेळातच मंद आचेवर हळूहळू टोमॅटो हा संपूर्ण गललेला आहे बघा, फोडी दिसत नाही. म्हणजे टोमॅटोची संपूर्ण चव या शिमला मिरची व वाटाण्याला आलेली असते. आता यावेळेस आपल्याला टाकायचं आहे गाजर. तर गाजर हे मी एक मोठी डिश भरून घातलेले आहेत. 3 लोकांच्या प्रमाणात ही भाजी मी बनवलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही या भाज्या कमी जास्त करू शकतात. आता जसे गाजर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा धणेपूड आणि यासोबतच लाल तिखट घालायचं आहे. कारण ही भाजी चटपटीत, थोडीशी चमचमीत आपल्याला हवी आहे. त्यामुळे 1 चमचा तिखट, चवीनुसार मीठ घातलं आहे आणि पाव चमचा हळद. एवढे जिन्नस घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करायचं. तर मंडळी, गाजर हे थोडे आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहे. यासाठी मसाले मिक्स झाल्यानंतर थोडासा पाण्याचा शिपका आपण यावर टाकायचा अशा प्रकारे. म्हणजे पाणी भरपूर इथं आपल्याला घालायचं नाही, मात्र भाजी शिजण्यापुरता आपण इथं पाणी घालत आहोत. त्यासाठी हे व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया. यावर झाकण ठेवूया. तर संपूर्ण भाजी बनवताना आपण गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे. लो गॅस फ्लेमवर आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आणि काही वेळातच तुम्ही बघू शकता आपली ही मस्त चमचमीत चटपटीत भाजी तयार होते. मुलांच्या टिफिनसाठी किंवा एरवी अशी सुकी चमचमीत पौष्टिक भाजी खायची इच्छा झाली तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि असे छान छान आणि पौष्टिक रेसिपी व्हिडिओ नेहमी पाहायचे आहेत तर RR कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया पुन्हा एकदा एका नवीन आणि पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.